हॅलो स्टुडंट, आज आपण इथे सोशल फार्मसीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक जो की डायटरी सप्लिमेंट आहे तो डिस्कस करणार आहोत. तर या टॉपिकमध्ये मेनली 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकते. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया. डायटरी सप्लिमेंट. द डायटरी सप्लिमेंट्स काय आहे? तर जनरल लँग्वेजमध्ये जसं डायटरी सप्लिमेंट्स हे मार्केटेड फॉर्ममध्ये जसं टॅबलेट किंवा कॅप्सूल जे विटामिन्सचे असतात, जसं विटॅमिन ई झालं, विटॅमिन डी झालं, ठीक आहे, कॅल्शियम झालं, मिनरल झालं, आयरन झालं. तर हे जे आहे हे टॅबलेट फॉर्ममध्ये पीपल्सला किंवा जे पेशंट्स आहेत त्यांना प्रोव्हाइड करून दिल्या जाते. तर ते झालं डायटरी सप्लिमेंट्स. डायटरी सप्लिमेंटमध्ये ज्याची डेफिशियन्सी आहे, ज्या विटॅमिन्सची डेफिशियन्सी आहे किंवा ज्या मिनरल्सची डेफिशियन्सी आहे, कमतरता आहे किंवा मग त्या बॉडीमध्ये कमी सिंथेसिस होते, तर ते प्रोव्हाइड करून देण्याचं काम हे जे मार्केटेड प्रोडक्टमध्ये टॅबलेट किंवा कॅप्सूल्स अवेलेबल आहेत ते करून देते. म्हणजे ज्या बॉडीमध्ये फूडमधून किंवा अन्नामधून काही विटामिन्स किंवा मिनरल्स हे तेवढ्या प्रमाणात नाही जाऊ शकत आहे किंवा त्याची डेफिशियन्सी कॉज होत आहे, तर त्यावेळेस आपण ते मार्केटेड प्रोडक्टमधले टॅबलेट किंवा कॅप्सूल, आयरनच्या गोळ्या ह्या ज्या आहेत त्या आपण त्या पेशंट्सला प्रोव्हाइड करू, जेणेकरून जी डेफिशियन्सी त्या पर्सनमध्ये झालेली आहे, जी डेफिशियन्सी त्या पीपलमध्ये झालेली आहे, ती काय होईल, ती रिकवर होईल, जेणेकरून समोर कोणता डिसीज वगैरे कॉज होणार नाही. तर डेफिनेशन पाहूया डायटरी सप्लिमेंटचे काय आहे. डायटरी सप्लिमेंट्स इन्क्लूड विटामिन्स, मिनरल. इट ऑल्सो मार्केटेड इन द फॉर्म ऑफ टॅबलेट, कॅप्सूल, सॉफ्ट जेल अँड जेल कॅप्स. तर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की हे काय आहे, मिनरल्स किंवा विटामिन्सच्या कॅप्सूल्स आहे जे की मार्केटेडमध्ये टॅबलेट, कॅप्सूल किंवा सॉफ्ट जेल किंवा जेल कॅप्समध्ये अवेलेबल करून देतलं जाते. ज्या पेशंटला विटामिन्सची किंवा मिनरलची डेफिशियन्सी झालेली आहे त्यांना हे टॅबलेट किंवा कॅप्सूल प्रोव्हाइड करून देते, जेणेकरून त्याची डेफिशियन्सी कमी होईल. ठीक आहे. देन सेकंड पॉईंट काय आहे, सप्लिमेंट कॅन हेल्प टू अश्युअर गेट अँड ॲडेक्वेट डायटरी इनटेक ऑफ इसेन्शियल न्यूट्रियंट्स. अदर मे हेल्प यू टू रिड्यूस द रिस्क ऑफ डिसीज. तर सप्लिमेंट्स ज्या काय डायटरी सप्लिमेंट्स ज्या आहे त्या काय करून देते, अश्युअर्ड करून देते की जे ॲडेक्वेट इनटेक ऑफ इसेन्शियल न्यूट्रिशन, जे इसेन्शियल आहे, जे गरजेचं आहे, जी न्यूट्रिशन गरजेचं आहे, विटॅमिन्स जे गरजेचे आहे ते ॲडेक्वेट अमाऊंट म्हणजे जेवढं पाहिजे आहे तेवढ्या अमाऊंटमध्ये त्या पेशंट्सला प्रोव्हाइड करून देण्याचं काम हे डायटरी सप्लिमेंट्स करत असते. पण जेव्हा हे डायटरी सप्लिमेंट प्रोव्हाइड करते तेव्हा जी डेफिशियन्सी झालेली आहे पर्सनमध्ये ते फक्त क्युअर होईल. त्यांनी कोणताही डिसीज किंवा कोणताही रोग हा क्युअर होणार नाही. ठीक आहे. रिड्यूस द रिस्क ऑफ डिसीज म्हणजे डिसीजला डिसीजचा जो रिस्क आहे म्हणजे जो होण्याची चान्सेस आहे तर तो जो आहे तो कमी होऊ शकते. ठीक आहे. देन थर्ड पॉईंट, however, supplement should not replace the variety of food that are important to the helpful diet. So be sure you get variety of food as well. तर सप्लिमेंट्स कोणत्याही फूड प्रोडक्टला किंवा अन्नाला रिप्लेस करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे आपण जर फक्त टॅबलेट, विटॅमिन डी, विटॅमिन ईच्या जर खाल्ल्याने अन्न खाल्लंच नाही, जेवण केलंच नाही, तर तसं पण चालणार नाही. आपल्याला त्या अन्नासोबत किंवा त्या डायटरी सप्लिमेंटसोबत तेवढंच गरजेचं फूड पण घ्यावं लागेल, हेल्पफुल डाएट पण आपल्याला इनटेक करावं लागेल. ते जे डायटरी सप्लिमेंट्स आहे, टॅबलेट्स किंवा कॅप्सूल, हे कोणत्याही फूड कंपोनंटला रिप्लेस करू शकत नाही. म्हणून बी शुअर यू गेट व्हरायटी ऑफ फूड. म्हणून तुम्ही शुअर राहायला पाहिजे की तुम्ही अन्न पण तेवढ्याच यांनी घ्यायला पाहिजे. हेल्पफुल जे डाएट आहे, जे प्रॉपर डाएट आहे ते घ्यायला पाहिजे. सोबत जे डायटरी सप्लिमेंट्स आहे, ज्याची डेफिशियन्सी झालेली आहे ते पण तुम्ही इनटेक करायला पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट इज, अनलाइक ड्रग, सप्लिमेंट आर नॉट ट्रीट, डायग्नोस और प्रिव्हेंट क्युअर ऑफ डिसीज. अनलाईक ड्रग, जसा ड्रग कोणत्या डिसीजला ट्रीट करतो किंवा प्रिव्हेंट करतो तर तसं ट्रीट करतो, तर तसंच
जे डायटरी सप्लिमेंट्स आहे ते डायटरी सप्लिमेंट्स कोणत्याही डिसीजला ट्रीट करत नाही किंवा डायग्नोज करत नाही. हे फक्त कोणत्याची जर डेफिशियन्सी झाली असेल तर ते फुलफिल करेल. ठीक आहे. जर समोर कोणता चान्सेस आहे बा हा डिसीज कॉज होण्याचा, तर तो रिस्क जो आहे तो कमी करेल. ठीक आहे. हा कोणत्याच डिसीजला, जसं की हार्ट अटॅक आहे किंवा मग आर्थरायटिक पेन झालं किंवा ब्लाइंडनेस झालं, कोणत्याही डिसीजला डायटरी सप्लिमेंट्स, विटामिन्सच्या कॅप्सूल किंवा मग न्यूट्रिशनच्या ज्या कॅप्सूल्स आहेत तो ट्रीट करणार नाही. हा फक्त डिसीज जो की होणार आहे तर त्याला आपण काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो, ते होऊ देणार नाही असं करू शकतो. देन म्हणून इथे म्हटलेलं आहे की डायटरी सप्लिमेंट जसा ड्रग ट्रीट करतो, एखाद्या डिसीजला ट्रीट करतो, तसंच डायटरी सप्लिमेंट हा कोणत्याच डिसीजला ट्रीट करत नाही. देन नेक्स्ट पॉईंट, दॅट मीन्स सप्लिमेंट शुड नॉट मेक क्लेम्स सच ॲज रिड्यूस आर्थरायटिक पेन और ट्रीट हार्ट डिसीज. म्हणून आपण सप्लिमेंट्सला आपण क्लेम करू शकत नाही. कुठेच जाऊन FDA किंवा ड्रग अँड फूड ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये कुठेच जाऊन आपण त्याला क्लेम करू शकत नाही की हे ड्रग तर मी घेतलं होतं, तर मग यांनी आपला डिसीज ट्रीट का बरं नाही झाला. कुठेच ते ट्रीट करणार नाही. म्हणून आपण क्लेम करू शकत नाही की आर्थरायटिक पेनमध्ये किंवा हार्ट अटॅकमध्ये, हार्ट डिसीजमध्ये की हा डायटरी सप्लिमेंट तर घेत होती मी, पण ट्रीट का बरं नाही झाला बा. तर ते ट्रीट नाही करणार, ते प्रिव्हेंट करणार डिसीज. जर तुम्ही पहिले खात आहे बा आणि तो जर तुमचा चान्सेस आहे की होण्याची, तर ते प्रिव्हेंट करणार, ट्रीट करणार नाही. देन नेक्स्ट पॉईंट, मेनी सप्लिमेंट कंटेन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट दॅट हॅव बॉडी स्ट्रॉंग बायोलॉजिकल इफेक्ट इन दिस अनसेफ इन सम सिच्युएशन और कॉम्प्लिकेटेड नॉर्मल हेल्थ. मेनी सप्लिमेंट्स, खूप सगळे जे सप्लिमेंट्स आहे ज्याच्यामध्ये विटामिन्स किंवा कॅप्सूल्स असतात, पण त्याच्यामध्ये विटामिन्सच्या टॅब्लेटमध्ये किंवा न्यूट्रिशन जेव्हा आयरन्स आहेत त्याच्या टॅब्लेट्समध्ये फक्त ते इन्ग्रेडियंट नसते, त्याच्यासोबत जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, त्याच्यासोबत जे वापरणारे अदर इन्ग्रेडियंट आहे, तर ते आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर काही हार्मफुल इफेक्ट, जर खूप दिवसापासून 2 ते 3 वर्ष ते खात आहे तर विटामिनची कमतरता तर फुलफिल होत आहे, पण सोबतच जो त्या ड्रगसोबत जो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्या ड्रग्सच्या व्यतिरिक्त जात आहे, तर त्यांनी आपल्या बॉडीवर काही हार्मफुल इफेक्ट, ठीक आहे, हार्मफुल इफेक्ट कॉज करू शकते. ते ड्रग जे आहे ते अनसेफ आहे. आलं लक्षात. म्हणजे की ड्रगसोबत त्या विटामिन्सच्या टॅब्लेटसोबत फक्त विटामिन्स नाही, तर विटामिन्ससोबत जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, विटामिन सोडून, ठीक आहे, विटामिनच्या कॅप्सूलमध्ये फक्त विटामिन नाही राहणार, त्याला सोडून जे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातात आणि खूप दिवस ते गेल्यामुळे 1-2 वर्ष हे इनटेक केल्यामुळे कुठे ना कुठे आपल्या बॉडीवर साईड इफेक्ट्स किंवा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन हे दिसून येते. म्हणून काय म्हटलेलं आहे, खूप दिवस जर ते इनटेक करत राहिलं तर ते आपल्या बॉडीसाठी काय आहे, अनसेफ आहे. ठीक आहे. अनसेफ इन सम सिच्युएशन और कॉम्प्लिकेटेड इन द नॉर्मल हेल्थ, किंवा जी नॉर्मल हेल्थ आहे त्याला पण कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होऊ शकते. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, फॉर एक्झाम्पल द फॉलोइंग ॲक्शन कुड लीड टू द हार्मफुल इफेक्ट लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स. जसे कोणती कोणती कंडिशन्स आहे की लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स कॉज होऊ शकते की विटामिन्स किंवा मिनरल जे आयरनचे टॅब्लेट्स आहे तर ते घेतल्याने कोणते कोणते कंडिशन्स आहे जिथे हार्मफुल किंवा लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आपल्या बॉडीवर आपल्यावर कॉज करू शकते. कोणती कंडिशन्स आहे, सगळ्यात पहिली कंडिशन कंबायनिंग सप्लिमेंट्स. जर 2 ते 2पेक्षा जास्त सप्लिमेंट्स ह्या कंबाईन करून घेत आहे, विटामिन डीची पण घेत आहे, विटामिन एची पण घेत आहे, आयरनच्या गोळ्या पण घेत आहे, तर सगळ्या ज्या सप्लिमेंट्स आहे या कंबाईन सप्लिमेंट्स आहे. म्हणजे एकपेक्षा जास्त जेवढे सप्लिमेंट्स आपण इनटेक करत आहोत तर त्या कंडिशनमध्ये काय होईल, साईड इफेक्ट्स किंवा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कॉज होण्याचे चान्सेस राहील. म्हणजे आपल्या बॉडीवर हार्मफुल इफेक्ट कॉज होण्याचे चान्सेस राहील. देन नेक्स्ट आणखी कोणती सिच्युएशन आहे की हार्मफुल इफेक्ट किंवा लाईफ थ्रेटनिंग कंडिशन कॉज होईल. सेकंड काय आहे, युजिंग सप्लिमेंट विथ मेडिसिन. आता मेडिसिन कोणते चालू आहे, कोणता डिसीज झालेला आहे, त्याच्यासोबत जी काही मेडिसिन दिलेली आहे, त्या डिसीजवर जी मेडिसिन्स दिलेली आहे त्या मेडिसिनसोबत आपण
जे सप्लिमेंट्स इनटेक करत आहो तर त्याचे पण कुठे ना कुठे साईड इफेक्ट्स किंवा लाईफ थ्रेटनिंग कंडिशन म्हणजे आपण आपली जी लाईफ आहे ती कुठे ना कुठे साईड इफेक्ट्सकडे किंवा ॲडवर्स ड्रग रिॲक्शनकडे टर्न होत आहे. देन सबस्टिट्यूटेड सप्लिमेंट फॉर प्रिस्क्राईब मेडिकेशन. सबस्टिट्यूटेड म्हणजे आपल्याला जे पाहिजे सबस्टिट्यूट केलं आपण, जे आहे ते नाही आणि दुसरीच कोणती तरी मेडिकेशन जर त्या सप्लिमेंट्सच्या याने घेत आहे तर त्याच्यात पण काय होईल, त्याच्यात पण हार्मफुल इफेक्ट कॉज होण्याचे चान्सेस राहील. आलं लक्षात. सबस्टिट्यूटेड म्हणजे आपल्याला पाहिजे आहे किंवा आपण मागत आहे जो डॉक्टरने लिहून दिला त्याच्या व्यतिरिक्त आपण म्हटल्याने किंवा मग जो फिजिशियन आहे किंवा मग जो हा आहे काय फार्मासिस्ट आहे त्यांनी सबस्टिट्यूटेड, हात नाही आहे दुसरा आहे तर त्यावेळेस काय करतो ते सबस्टिट्यूटेड होईल. तर तेव्हा पण लाईफ थ्रेटनिंग कंडिशन किंवा हार्मफुल इफेक्ट बॉडीवर कॉज होण्याचे चान्सेस राहील. देन टेकिंग टू मच ऑफ सम सप्लिमेंट सच ॲज विटॅमिन ए, विटॅमिन डी अँड आयरन. टू मच ऑफ सप्लिमेंट, खूप जास्त जर सप्लिमेंट्स घेऊन घेतल्या विटॅमिन एच्या, विटॅमिन डीच्या, विटॅमिन आयरनच्या वगैरे, ठीक आहे, विटॅमिन ईच्या, खूप जास्त सप्लिमेंट्स जेव्हा घेतो तेव्हा त्याच्यामध्ये विटॅमिनची जर डेफिशियन्सी तर पूर्ण होतेच, पण त्याच्यामध्ये जो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे टॅबलेटला किंवा विटॅमिन्सला सोडून जे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करतात त्याला आपण ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणतो आणि ते आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर हार्मफुल इफेक्ट कॉज करतात. तर ते खूप जास्त घेतल्याने पण काय होईल, साईड इफेक्ट्स किंवा हार्मफुल इफेक्ट बॉडीवर कॉज होईल. देन नेक्स्ट काय आहे, सम सप्लिमेंट कॅन ऑल्सो हॅव अ अनवॉन्टेड इफेक्ट बिफोर अँड ड्युरिंग अँड आफ्टर द सर्जरी. काही सप्लिमेंट्स असे आहेत जसे आयरनची टॅबलेट जे ब्लडमध्ये मिक्स होते किंवा विटॅमिन्सचे पण जे ब्लडमध्ये जाते, तर तेव्हा काय आहे की सर्जरी करत असताना कोणाचं ऑपरेशन वगैरे चालू आहे किंवा काही चालू आहे, सी सेक्शन करायचं आहे, तर त्या कंडिशनमध्ये की बिफोर पहिले किंवा मग नंतर काय होईल, त्या सर्जरीवर किंवा त्या सी सेक्शनवर त्या ऑपरेशनमध्ये कुठे ना कुठे अडथळे येण्याचे चान्सेस राहू शकते. ठीक आहे, म्हणून ऑपरेशन करताना 12 तास पहिले किंवा 12 तास नंतर काहीच खायला प्यायला देत नाही. ठीक आहे, मेडिसिन असेल तर ते पण जे फिजिशियन आहे, जे डॉक्टर्स आहेत त्यांना विचारून घ्यावं लागते. ठीक आहे, का बरं, कारण ऑपरेशन करत असताना कोणताही ड्रग जर ब्लडमध्ये मिक्स असेल तर तो साईड इफेक्ट्स किंवा ॲडवर्स ड्रग रिॲक्शन हार्मफुल इफेक्ट कॉज होईल बॉडीवर. म्हणून डायटरी सप्लिमेंट्स पण आयरनची टॅबलेट असो कोणतीही टॅबलेट असो ते सर्जरीच्या पहिले किंवा नंतर घेतल्या जात नाही. ते नंतर चालू करणार जेव्हा ते चालू करणार, पण सर्जरीच्या पहिले किंवा नंतर घेतल्या जाणार नाही. ठीक आहे. देन इफ द डायटरी सप्लिमेंट कंटेन अ न्यू इन्ग्रेडियंट दॅट इन्ग्रेडियंट विल रिव्ह्यू बाय FDA. जर डायटरी सप्लिमेंट्समध्ये कोणते न्यू इन्ग्रेडियंट्स ॲड झालेले आहे, ठीक आहे, नवीन इन्ग्रेडियंट टाकलेले आहे, तर ते पहिले FDAला इन्क्वायरी केली जाते, FDAला सांगितले जाते, FDAला ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून FDA काय करेल की त्या गोष्टीला अप्रुव्हल देईल. तेव्हाच FDA अप्रुव्हल दिल्याच्या नंतर ते प्रोडक्ट जे आहे, जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे किंवा ते टॅबलेट जे आहे तर टॅबलेट सेफ आहे का हे पाहायला जाईल आणि त्याच्यानंतरच ते मार्केटमध्ये काय केलं जाईल, आणलं जाईल, जेणेकरून जे पेशंट्स आहेत त्यांना साईड इफेक्ट्स किंवा हार्मफुल इफेक्ट कॉज झाले नाही पाहिजे. म्हणून काय केलं जाईल, डायटरी सप्लिमेंट्स कंटेन अ न्यू इन्ग्रेडियंट दॅट इन्ग्रेडियंट रिव्ह्यू म्हणजे पाहिल कोण, FDA. जे नवीन इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते इन्ग्रेडियंट पहिले पाहिल कोण, FDA, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. हे काय करेल, पाहिल, चेक करेल, ज्याचा साईड इफेक्ट्स जर कमी असेल तर ते मार्केटमध्ये येईल नाही, तर तिथे काय होईल, ते ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा तो ड्रग जो आहे तो अप्रूव्ड होणार नाही, मार्केटमध्ये येणार नाही. देन नेक्स्ट पॉईंट काय आहे, द मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ डायटरी सप्लिमेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग शुअर दॅट देअर प्रोडक्ट आर सेफ बिफोर दे आर गोइंग टू द मार्केट. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा डिस्ट्रीब्युशन आहे डायटरी सप्लिमेंट्सचं, तर ते काय करेल, FDA मेक शुअर करेल, त्यांच्याकडून ते शुअरिटी घेईल की ते जे ड्रग आहे ते सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, सेफ आहे, इट्स इम्पॉर्टंट. ठीक आहे,
सेफ असायला पाहिजे. कधी ते मार्केटमध्ये यायच्या पहिले ते सेफ असायला पाहिजे. त्याच्यावर प्रॉपरली क्लिनिकल ट्रायल्स आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर करायला पाहिजे, त्या टॅब्लेट्सवर त्या झाल्याच पाहिजे. ठीक आहे. तर ते कसं असायला पाहिजे, ते टॅब्लेट्स ते सेफ असायला पाहिजे. देन सायंटिफिक एव्हिडन्स शो दॅट सम डायटरी सप्लिमेंट हेल्थ ॲट बेनिफिट्स फॉर ओव्हरऑल अँड फॉर मॅनेजिंग कंडिशन सम हेल्थ. काय म्हटले, सायंटिफिकने जे एव्हिडन्स केला सम डायटरी सप्लिमेंट्समध्ये बेनिफिशियल फॉर ओव्हरऑल अँड मॅनेजिंग कंडिशन, जे ओव्हरऑल हेल्थ आहे किंवा जी कंडिशन्स आहे बॉडीची किंवा हेल्थची जी कंडिशन्स आहे ती मॅनेज व्हायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, ओव्हरऑल हेल्थ चांगली करायला पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे डायटरी सप्लिमेंट जे आहे ते ओव्हरऑल हेल्थ किंवा डायटरी सप्लिमेंट्स जी हेल्थ जी आहे ती काय करेल, मॅनेज करेल. ज्याची डेफिशियन्सी झालेली आहे ती ओव्हरकम करेल. पण डायटरी सप्लिमेंट जे विटॅमिन्स किंवा टॅब्लेट्स आहे, विटॅमिन्सच्या, मिनरल्सच्या किंवा आयरन्सच्या जे टॅब्लेट्स आहे ते कोणत्याही डिसीजला क्युअर करणार नाही. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट हार्मफुल इफेक्ट पण कॉज करू शकते. जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात विटॅमिन्सच्या किंवा त्या आयरन्सच्या, मिनरल्सच्या ज्या टॅब्लेट्स आहेत त्या खूप जास्त जेव्हा घेतो तेव्हा त्याच्यामध्ये जो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर्ड होते आणि स्टोअर्ड झाल्यानंतर आपल्या बॉडीला हार्मफुल इफेक्ट किंवा साईड इफेक्ट कॉज करण्याचे चान्सेस राहू शकते. त्याच्यानंतर डायटरी सप्लिमेंट्स काय आहे, कोणताच क्लेम करू शकत नाही की आपण डायटरी सप्लिमेंट्स तर घेत आहे, विटॅमिन्स किंवा मिनरल्सचे टॅब्लेट तर घेत आहे, पण डिसीज का बरं क्युअर होत नाही. डिसीज क्युअर करायचं आहे, डिसीजला ट्रीट करायचं आहे तर आपल्याला ड्रगच घ्यावं लागेल, त्याच्यावरची मेडिसिन घ्यावं लागेल. डायटरी सप्लिमेंट्स घेऊन कोणत्याही डिसीजला ट्रीट होत नाही, कोणताही डिसीज ट्रीट होणार नाही. ठीक आहे. तर हे सगळं होतं डायटरी सप्लिमेंट्स रिलेटेड. I hope you understand. Thank you. Thank you so much. Do not forget to like, share and subscribe. ठीक है. Thank you.